आज आपण एक खास व्हिडिओ अशासाठी बनवत आहोत, जर तुम्ही तुमच्या परसदारामध्ये, आता हे पाहू शकता माझ्या हातावरती एक माशी दिसते तुम्हाला. हा काय प्रकार आहे तो थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. हा जो काही ग्लास बघितला तुम्ही येलो कलरचा, त्याच्यामध्ये आपण फेरोमोन ट्रॅप यूज केलेला आहे. ते कशासाठी केलं तर ते पण थोडक्यात सांगू. परसबागेमध्ये जर तुम्ही कुठलंही पीक घेत असाल वेलवर्गीय, तर त्यासाठी आपल्याला मोठा एक प्रॉब्लेम फेस करावा लागतो. ते म्हणजे फळं पोखरणारी अळी एक असते. मग ही अळी अचानक येते का? ती अळी निर्माण होण्यासाठी ही जी काही मी तुम्हाला आता माशी दाखवली माझ्या अंगावरती होती, ती ते फळाला पोखरते. ते फळ पोखरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती अंडी तिची सोडते. त्याच अंड्यांपासून अळ्या तयार होतात. थोडक्यात काय तर बाहेरून आलेली जी काही माशी आहे ती फळामध्ये शिरकाव करते, अंडी काढते, अंड्यांची नंतर मोठी निर्मिती अळ्यांमध्ये होते आणि मग तीच पूर्ण फळाला खाऊन टाकतात. आता हातामध्ये माझ्या तुम्ही पाहू शकता जे काही ग्लास वापरत आहोत, त्या ग्लासचं आपण इन्स्टॉलेशन इथे करत आहोत. आपण दुधीचं पीक घेतलेलं आहे आणि ते पीक घेत असताना आपला काय एक्सपिरियन्स आला तो थोडक्यात समजून घेऊया. तर टिपिकल गावचा मांडव जसा असतो तसा आपण लाकडी मांडव करून ठेवलेला आहे या दुधीच्या वेलीला. काही दुधी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ही बघा, ही पूर्णपैकी खराब झालेली आहे आणि तिच्या मागे कारण एकमेव आहे. मध्ये मध्ये तुम्हाला होल दिसत असतील इथे, ते सगळे फ्रूट फ्लायनी खराब केलेले आहेत. अजूनही या नवीन दुधीवरती कुठे अटॅक दिसत नाही आहे, परंतु तो अटॅक आपल्याला जर स्टॉप करायचा असेल तर आपल्याला अशा ट्रॅपचा वापर करणं गरजेचं आहे. फेरोमोन ट्रॅप बघा, त्या वासामधनं ही बघा माशी तुम्हाला दाखवताना लकीली ती आतमध्ये गेली. एकदा ती आतमध्ये गेली की ती ट्रॅप होते, ती बाहेर येणं खरंच शक्य होत नाही तिला. आणि हे त्या वासामुळे सतत त्याच्या बाजूला फिरत असतात. त्याचं मुख्य कारण काय तर हा जो काही तुम्ही समोर पाहू शकता फ्रूट फ्लायचा आपण फेरोमोन लूर जे यूज करत आहोत, त्या वासाला आतमध्ये ह्याच्यामध्ये गंधक असणारी एक वडी असते. ती थोडीशी दिसते का मला बघू दे. हा ते बघा ब्राऊन कलरचं दिसते, ती वडी असते. त्या वडीला लूर बेसिकली म्हणतात आणि त्या लूरला एक असा सुगंध दिलेला आहे ज्या सुगंधाला ह्या माशा ट्रॅप होतात. पाहू शकता तुम्ही सगळ्या माशा आतमध्ये खड्ड्यात आत चालल्यात त्या लूरच्या वासाने. तर साधारण एक 10 मिनिटानंतर आपण फेरफटका मारला आहे आणि तुम्ही समोर पाहू शकता. तर अशा प्रकारचे आपण जेव्हा परसबागेमध्ये म्हणा किंवा लार्ज स्केलवर देखील फार्मिंग करायचा विचार करत असू, तर कुठे ना कुठेतरी पेस्ट कंट्रोल येण्यासाठी ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. या अशा काही गोष्टी आहेत त्यांना लूर वापरूनच गोष्ट कंट्रोल करण्यात येते. कुठल्याही प्रकारचं स्प्रे करा किंवा ड्रेंचिंग द्या, त्यांनी कुठेही फरक पडणार नाही आहे. अशा प्रकारचे लूर म्हणजेच काय तर गंधक सापळे वापरून आपण किती सोप्या रीतीमध्ये ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फार्मिंग करू शकतो, हाच एक सांगायचा प्रयत्न होता. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. थँक्यू.